दरवाजे कायम उघडे आहेत. त्याच्यातून भ्रष्टाचारी आत येत आहेत, नाही दरवाजे उघडेच आहेत. बलात्कारी आत येत आहेत, नाही दरवाजे उघडेच आहेत. सगळेच काम घेत आहे. वन नेशन वन टॅक्स या धोरणासारखं त्यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे. या देशात त्यांना दुसरी पार्टीच नको आहे. एक देश एक पक्ष ही भूमिका आहे आणि ही हुकुमशाहीची सुरुवात आहे. हे पहिलं लक्षात घ्या. वन नेशन वन पार्टी, वन नेशन वन लीडर आणि वन नेशन नो इलेक्शन हे पुढचे टप्पे द्यायचे. नाहीतर सुरतला काय झालं? भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच पास झाला. तो काँग्रेसचा उमेदवार म्हणे बेपत्ता आहे. चंदीगडला महापौर पदाच्या निवडणुकीत काय झालं? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सीसीटीव्ही समोर 6 मतं पास केली. नशीब सीसीटीव्ही होते. सुप्रीम कोर्टाने या घटनेची दखल घेत त्याचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रेसी. ही लोकशाहीची हत्या आहे. 70 वर्षामध्ये कधी घडलं नव्हतं. संसदेमध्ये एकाच दिवशी 146 खासदारांचं निलंबन केलं गेलं आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये हल्लीची विधेयकं पास करून गेली. ही कशाची सुरुवात आहे? कुठल्या दिशेनं चाललो? आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून देशात हुकुमशाही येते असं म्हणत नाही. स्वीडनशील संस्थेनं परवा एक अहवाल प्रकाशित केला. 14 साली देशावर कर्ज होतं 55 लाख कोटी. आज 2024 साली देशावर कर्ज आहे 205 लाख कोटी. कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर कर्ज नाही? मोदी सरकारने करून ठेवलंय 1.5 लाखाचं कर्ज तुमच्या डोक्यावर. म्हणजे 10 वर्षात 150 लाख कोटीचं कर्ज उचललं. म्हणजे जीएसटीचं उत्पन्न चौपट झालंय. 150 लाख कोटीचं कर्ज उचललंय. हे पैसे गेले कुठं? शिक्षण मोफत झालं, आरोग्य सुविधा मोफत मिळत आहे, तुमच्या खात्यावर 15 लाख जमा झाले, उद्योग वाढले, कंपन्या नव्या आल्या, प्रकल्प उभं राहिले. मग हे पैसे कुठे जात आहेत? कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला. आज परिस्थिती काय आहे? जगणं महाग होत चाललं इथल्या प्रत्येकाचं. कुठला घटक सुखी आहे? परवा एका चौकात एक तरुण उभा राहून मोठमोठ्याने बोलत होता. हे सरकार बिनकामाचं, हे सरकारनं महागाई वाढवली, हे सरकारनं बेरोजगारी वाढवली, हे सरकार उपयोगाचं. मागच्या त्याच्यावरती गर्दी जमा झाली. तोपर्यंत पोलीस आले. पोलिसांनी त्या तरुणाला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेल्यावर त्या तरुणाला विचारलं, मला इथं का धरून आणलंय? तसं ते इन्स्पेक्टर म्हटले, तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला धरून आणलंय. तसंच तरुण म्हणला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही. ते इन्स्पेक्टर म्हटले, तू काय आम्हाला वेळा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं नाही ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते? परवा 2ऱ्या टप्प्याचं मतदान झालं. नांदेडच्या बिलोलीच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यावर सोबत आलेल्या कुऱ्हाडीनं त्याने ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं. पोलिसांनी पकडलं. का केलंच असं? मला मी MA झालं, मला नोकरी नाही आणि मला रोजगार न मिळण्यापाठीमागे हे सरकार आहे म्हणून मी ईव्हीएम फोडलं. इतका दिव्य इतका संताप आहे तरुणांमध्ये. किलो रेशनचं धान्य शिजवायला 1150 रुपयाचा सिलेंडर घ्यायचा. हे तुमचं सरकार यांच्या वचन जाहीरनाम्यात काहीच नाही. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून जर तुम्ही बाहेर काढलं असेल तर मग 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवता कसं? आणि 80 कोटी लोक अजूनही या देशातले रेशनच्या धान्यावर जगतात. ही अत्यंत लाजिरवाणी असणारी बात. तुम्ही अभिमानाला जाहिराती करून मिळवता आम्ही 80 कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेनं परवा त्यांचा अहवाल प्रकाशित केला आणि त्यात असं लिहितात की भारतामध्ये 19% मुलं शून्य अन्न मिळणारी आहेत. म्हणजे 19% म्हणजे 60 लाख मुलांना देशातल्या अन्नच मिळत नाही. आणि हे सांगतात 80 कोटी लोकांना मी रेशनचं धान्य देतो. होता 66 रुपये. आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे दर आणखी कमी असताना भारतामध्ये पेट्रोल मात्र झालंय 110 रुपये. डिझेल 56 रुपये होतं, ते 96 रुपये. 35 रुपये लिटर दरानं पेट्रोल देऊ अशी गॅरंटी तुम्ही दिली होती. आज त्याच पेट्रोल पंपावर तुमचे बॅनर झळकतायत. उज्ज्वला गॅस योजना. परवा आमच्या शेजारच्या काकू आल्या. म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे, मला उठता बसताना प्रचंड त्रास व्हायचा, माझ्या गुडघ्यातून भयानक वेदना निघायच्या. नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं. मग मी त्या योजनेतनं गॅस सिलेंडर घरी आणलं. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते.
इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या लोकसभेचा निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, आप पार्टी अशा सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंगा होत आहेत आणि दिवस रात्र मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी काम करतात आणि आता हा जो टप्पा चालू आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत एकदा सुरू होईल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सुद्धा ठाण्याला जाहीर सभा इकडे होणार आहे। उद्या आम आदमी पार्टीचे संजय सिंग या ठिकाणी ठाण्यामध्ये येत आहेत। अशा पद्धतीने सर्व पक्षाचे नेते आहेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, असे सर्व नेते मंडळी याला उपस्थित राहणार आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ 64च्या वरती त्या ठिकाणी मिटिंगा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत आहेत। त्यामुळे विजय हा सोपा आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून या ठिकाणी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील नागरिक मला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। मतदारांपुढे हे म्हणण्यापेक्षा प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं राबवण्याचा हक्क आहे आणि ते मला वाटतं ते निभवतात, एवढाच विषय। ते काय बोलतात त्याला उत्तर देणं मी बंधनकारक नाही, परंतु एकच सांगतो, आता तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईमध्ये किती सभा झाल्या, उद्धव साहेबांची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली, सर्व सभा। आता आज इथलीच म्हणा ना, आज मैदानामध्ये मुंगी शिरायला जागा नव्हती, त्यामुळे ते काय बोलतात हे महत्वाच्या पेक्षा तुम्ही 4 तारखेला काय होईल ते बघा। घोडा मैदान जवळ आहे आणि नक्कीच तुम्हाला दिसेल। आता ते काय बोलतात मी तुम्हाला तेच सांगतोय, ते काय बोलतात थोडं बोलणं त्याला उत्तर द्यायला मी काय बांधील की नाही, परंतु एकच सांगतोय की आज ज्या पद्धतीने आज पक्ष चोरणं, पक्षाचं चिन्ह चोरणं, नेते चोरणं, अशा पद्धतीने हे जे काय चालू आहे, हा महाराष्ट्र एक सुसंस्कृत हे आहे आणि या ठिकाणी आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये खास करून या मिंदे गटाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जात आहेत आणि तुम्ही इकडे या आणि आमच्या वॉशिंग मशीन मधून आम्ही तुम्हाला हे करतो आणि अशा सर्व भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे पक्षामध्ये। आज इक्बाल मिर्ची सारख्या ज्या ह्याच्यामध्ये आरोप असणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे। म्हणजे आज जे काय चाललंय ना, ही जनता बघते आणि जनता 20 तारखेला दाखवेल आणि 4 तारखेला तुम्हाला त्याचा रिझल्ट बाहेर येईल। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजनजी विचारे यांच्या प्रचारार्थ इथं सभा झाली, आपण सगळे साक्षीदार आहात। जनमानसांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद हे सांगतोय की सन्मान्य राजनजी विचारे या लोकसभेला पुन्हा एकदा हॅट्रिक करतील आणि ठाणेकरांच्या सेवेसाठी खासदार म्हणून निश्चितपणे पुन्हा रुजू होतील। खरं तर गेली 10 वर्ष त्यांनी जे इथं काम करून ठेवलंय, रस्त्यापासून रेल्वे स्टेशन पर्यंत, पाण्यापासून ते अगदी उद्योगांपर्यंत आणि पोरांपासून थोरांपर्यंत, अगदी मग ती आरोग्य सुविधा असेल किंवा क्रीडा संकुल असेल, या सगळ्याची जाणीव इथल्या सर्वसामान्य माणसाला आणि खरं तर विकास कामांच्या बळावरच राजनजी विचारे निश्चितपणे हॅट्रिक करतील। तिथं यश मिळताना दिसत आहे। ही निवडणूक आता जनतेनंच हातात घेतलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला बदल दिसेल आणि 35च्या पुढे महाविकास आघाडी निश्चित या जागांवर विजय होईल।